सर्व लाडक्या बहिणींसाठी आज एक आनंदाची बातमी. तर आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे तर जमा झालेले आहेत. तर आता जानेवारीचा हप्ता देखील वाटपास सुरुवात. तर सर्व लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एक आनंदाची बातमी. तर आता ज्यांना कुणाला हप्ता मिळालेला नसेल तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे एकूण 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये इथे जमा झालेले आहे. पहिले नोव्हेंबरचा हप्ता जमा झाला, आता डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. तर आता तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर कुणाला पैसे इथे मिळालेले आहेत, कोण यामध्ये अपात्र. जर तुम्हाला पैसे मिळालेले नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे इथं जमा केले जाणार आहे. सर्वप्रथम आता या जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, जे की जानेवारी. तर आता बरेच दिवसांपासून रखडलेला जो काही नोव्हेंबरचा हप्ता होता ते सुद्धा जमा झालेला आहे आणि डिसेंबरचा सुद्धा जमा झालेला आहे. तर आता जानेवारीचे 1,500 रुपये जे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या तारखेपासून जमा, म्हणजे आता उद्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारीचे पैसेसुद्धा इथं जमा होण्यास सुरुवात होणार आहे. यामध्ये पुणे, अहमदनगर, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली, नाशिक, जळगाव, धुळे, जळगाव, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. तर आता जे काही डिसेंबरचे पैसे, कशाचे डिसेंबरचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जे काही 1,500 रुपये तर जमा झालेलेच आहे. तर आता जानेवारी पैसेसुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येत आहे. जर तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबरचे सुद्धा पैसे इथं जमा झालेले नाही 1,500 रुपये आणि डिसेंबरचे सुद्धा 1,500 जमा जर झालेले नसेल, एकूण 3,000 रुपये जर तुमच्या खात्यामध्ये अधिक आलेले नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. त्यानंतर बीड, लातूर, धाराशिव, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. त्यानंतर यामध्ये गडचिरोली, भंडारा, गोंदिया, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. तर आता ज्या ज्या लाडक्या बहिणींना नवीन फॉर्म भरायचे असतील तर आता नवीन फॉर्म येत्या 15 दिवसांमध्ये सुरू होणार आहेत. ज्यांना कोणाला फॉर्म भरायचे असेल तर ते फॉर्म भरू शकता. तर आता जे काही नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे कोणाला इथं मिळालेले आहेत, तर आता नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे सर्वांच्याच महिलांच्या खात्यामध्ये इथं पैसे पाठवलेले आहे. तर आता काही मुलांना 1,500 जमा झाले, काही मुलांना एकदाच 3,000 रुपये इथं आलेले आहेत. तर आता ज्यांनी KYC पूर्ण केली होती तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता इथं जमा केलेला आहे. बँक खाते आधार लिंक आहे, त्यांचा फॉर्म अप्रूव्हल आहे. आता ज्यांना कोणाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे मिळालेले नसेल आणि जानेवारी, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर आता यामध्ये जर पैसे आले नाहीत तर तुम्ही काय करायचं आहे, तुमचं आधार लिंक नसेल, KYC. आता बरेच महिलांनी KYC करताना बरीच चुकी केलेल्या आहे. पहिलं ऑप्शन हो केलं, दुसरं ऑप्शन नाही केलं. पहिले हो करायचं होतं, आता नाही करायचं होतं. तर हे जे यामध्ये बरेच जणांचे कन्फ्युजन झालेले आहे. बरेच जणांनी मोबाईलवरून करून पाहिलेलं आहे. त्यानंतर बरेच जणांचे बँक खाते इनॲक्टिव्ह आहे. बरेच जणांचे फॉर्म इथं पेंडिंग, त्यानंतर रिजेक्ट झालेले आहे. कोणाचं वार्षिक उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे, म्हणजे त्यांच्या पतीचं आधार नंबर टाकलं होतं तर त्यांचं वार्षिक उत्पन्न ज्याप्रमाणे जे काही कॅल्क्युलेशन होतं त्याप्रमाणे झाल्याच्या नंतर त्यांचं जास्ती भरलेलं आहे, त्यामुळे त्यांनी अपात्र ठरलेले आहेत. तर आता जानेवारीचे पैसे कधी मिळणार आहेत, तर आता जानेवारीचे पैसे टप्प्याटप्प्याने प्रक्रिया इथं सुरू होणार आहे. जे की नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे अडकलेले जर असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, ताबडतोब तुम्ही जे आहे CC सेंटरला भेट द्या किंवा आधार लिंक खातं तपासा. KYC काय महत्त्वाचा पॉईंट आहे यामध्ये, KYC तुमची चुकली का चेक करून घ्या, की तुमची KYC झाली की नाही त्याचं स्टेटस चेक करून घ्या. DBT लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या. पैसे आले नसतील तर घाबरू नका. सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, ज्यांना कोणाला पैसे मिळालेले नसेल तर त्यांनी बँकमध्ये जाऊन तुम्हाला DBT ॲक्टिव्ह आहे की नाही ते चेक करून घ्या, किंवा तुम्ही आधारच्या साईटवरती जाऊन सुद्धा चेक करू शकता की तुमचा बँक पासबुकला कोणते आधार लिंक आहे. तर त्यामध्ये DBT लिंक पहिला प्रश्न आपला सॉल्व्ह झालेला आहे. दुसरं म्हणजे आधार लिंक आहे की नाही. तर आता बरेच जणांचे बँक पासबुकला आधार लिंक नाही, तर अशाने बँकमध्ये जाऊन तुम्ही तुमचं आधार लिंक करून घ्या. त्यानंतर KYC हा महत्त्वाचा पॉईंट आहे. बरेच लाडक्या बहिणींनी KYC इथं करायच्या राहू दिल्या. तर आता बरेच महिला यामध्ये ज्यांचं यादीमध्ये नाव दिसत नाही आहे, कशामध्ये, यादीमध्ये जर तुमचं नाव दिसत नसेल तर अशा महिला यामध्ये अपात्र ठरलेल्या. तर अशा लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे, नवीन फॉर्म सुरू होणार त्याआधी तुम्हाला कोठे डॉक्युमेंट सबमिट करायचे आहे. ऑफलाईनसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. यामध्ये जे काही इथं अप्रूव्हल, पेंडिंग आणि रिजेक्ट, तर तुम्ही चेक करून घ्या की तुमचं अप्रूव्हल आहे की पेंडिंग आहे की रिजेक्ट आहे.
तर आता काय होते, बरेच वेळा तुमचं आधारवर नाव वेगळं राहते, खात्यावर वेगळं राहते. तर अशांनी स्पेलिंग मिस्टेक, तर बरेच जणांचे नावे वेगवेगळे आहे. टी सीवर त्यांचं वेगळं आहे, त्यानंतर आधारवर त्यांचं वेगळं आहे, बँक पासबुकवर नावामध्ये मिस्टेक आहे. तर हे तुम्हाला सॉल्व्ह करून घ्यायचे आहे. मोबाईल नंबर आधारला लिंक आहे की नाही ते सुद्धा महत्त्वाचं पॉईंट आहे. KYC करता वेळेस बरेच महिलांचे मोबाईलला आधारला मोबाईल नंबर लिंक नव्हतं, तर अशांचे बरेच जणांचे KYC इथं अडकलेले आहे. शेवटचा पर्याय म्हणजे त्यासाठी तुम्हाला काय आहे, यामध्ये तुम्हाला तुमच्या तालुका समाज कल्याण कार्यालय किंवा महिला व बालविकास कार्यालयाशी तक्रार करायची आहे. तिथं तुम्हाला काय काय घेऊन जायचं आहे, तुम्ही जे काही फॉर्म भरलेला आहे त्याची पावती, आधार कार्ड, बँकेचं पासबुक. तर आता पैसे कधी मिळू शकतात, तर यामध्ये तुम्ही तुमचा अर्ज दुरुस्त केल्याच्या नंतर यामध्ये 15 ते 20 दिवस म्हणजे 30 दिवस म्हणजे एक महिना कंपल्सरी इथं लागणार आहे पैसे जमा होण्याकरिता. तर मागचे पैसे तुम्हाला मिळण्याची शक्यता कमी आहे, पण मिळू शकते किंवा सुरळीतपणे चालू असलेला जो काही महिन्याचा हप्ता आहे ते तुम्हाला इथं मिळून जाईल. तर लगेच आता नवीन फॉर्मबद्दल लवकरच आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत, कशा पद्धतीने फॉर्म भरायचे आहे. त्याआधी आपल्या चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.